राणा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कोमल हिरवळे ही जोडी कशा प्रकारची कामगिरी करते पाहायचं. आणि गोलंदाजीसाठी नंदू लोंढे आलेले आहेत. पुणे जिल्ह्यात हे नाव कोणाला माहित नाही असं नाहीये, ते नावाजलेलं नाव आहे. आणि आता तेच गोलंदाजीसाठी पहिला बॉल पाठीमागे टाकला, थोडासा तिकडनं थोडासा वळवलाय, पाठवलाय रक्षकांच्या दिशेने. पहिला बॉल हा नंदू लोंढेंचा राहिला. आता जर पाहिलं तर 5 बॉल मध्ये 16, मॅच नाही संपली आहे. कोमल हिरवळे एखाद दुसरा मोठा फटका खेळला तर कल्याण डोंबिवली सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. एक चांगली मॅच आपण पाहतोय, कारण दोन्ही संघांनी चांगलीच फाईट दिली आहे. चांगलीच लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नंदू लोंढे यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि नंदू लोंढे यांना मात्र या ठिकाणी यश मिळत आहे. गजानन 11 मुलुंड पुन्हा एकदा कॉल दिला जातो. आयोजकांच्या वतीने सूचना येते, प्लीज कृपया टॉस साठी या. गजानन मुलुंड किशोर जात आहेत बॅटिंग साठी. किशोर मुंडे फ्रॉम आगासन. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 4 मध्ये 16. किशोर पहा, आयोजकांकडून पुन्हा एकदा सूचना येते, गजानन मुलुंड आपण टॉस साठी लवकरात लवकर इकडे दाखल व्हा. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नंदू लोंढे गेली कित्येक वर्ष नंदू लोंढेंना पाहतोय, परंतु जसेच्या तसे, परंतु मॅच संपलेली नाहीये. किशोर मुंडे यांना मात्र एखादा मोठा फटका आता खेळावाच लागणार आहे, कारण कल्याण डोंबिवली ते पुणे असा पल्ला गाठून इकडे टीम आली आहे. या वेळेला फटका खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत आणि माघारी परतावं लागेल या ठिकाणी किशोर यांना. आणि आता मॅच गेली एक शेवटचे 2 चेंडू आणि 16 धाबांच्या आवश्यक. संदर्भचे विनोद पाटील जात आहेत बॅटिंग करण्यासाठी. चला जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा नंदू लोंढे. नंदू लोंढे यांच्याकडून मात्र सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. आणि आणखीन एक विकेट नंदू लोंढे यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. 3 विकेट आतापर्यंत घेतल्यात. अमोलदादा सन्मानी अमोलदादा काकडे यांना विनंती असणार आहे या ठिकाणी यायचंय. एका बाजूला ऋषी सरांना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सचिन सावंत इन ऍक्शन मध्ये असतील. अमोलदादा यांच्या शुभ असते टॉस होईल. अमोलदादांना आपण आज खेळताना देखील पाहणार आहोत. औपचारिकता आता मॅचची शिल्लक आहे. नंदू लोंढे यांना खास राखून ठेवलं होतं शेवटच्या षटकासाठी आणि त्यांनी ती कामगिरी पूर्ण केलेली आहे. औपचारिकता असणारी मॅच आता बाकी आहे आणि सुंदर कामगिरी नंदू